नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई बॅट्समन भरती 2024-25 लेखी परीक्षे प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहेत, जो पेपर 28 मार्च 2026 रोजी झालेला आहे. पेपर संच ए. प्रश्न क्रमांक 1, संधी सोडवा. प्रति अधिक अर्थ. ऑप्शन ए प्रित्यर्थ, ऑप्शन बी प्रात्यर्थ, ऑप्शन सी प्रीतीर्थ, ऑप्शन डी प्रीती अधिक अर्थ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रीत्यर्थ. प्रश्न क्रमांक 2, बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? ऑप्शन ए प्रथमा, ऑप्शन बी द्वितीय, ऑप्शन सी चतुर्थी, ऑप्शन डी संबोधन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी संबोधन. प्रश्न क्रमांक 3, ती या सर्वनामाचे पंचमी विभक्तीतील रूप ओळखा. ऑप्शन ए 30, ऑप्शन बी तिने, ऑप्शन सी तिझहून, ऑप्शन डी तिझला. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तिझहून. प्रश्न क्रमांक 4, गटात न बसणारा पर्याय ओळखा. ऑप्शन ए दोन्ही भाऊ, ऑप्शन बी 5 पांडव, ऑप्शन सी 4 बहिणी, ऑप्शन डी सर्व रस्ते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सर्व रस्ते. प्रश्न क्रमांक 5, राम राजा झाला या वाक्यातील राजा या शब्दाचे कार्य कोणते? ऑप्शन ए कर्ता, ऑप्शन बी कर्म, ऑप्शन सी पूरक, ऑप्शन डी क्रियापद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पूरक. प्रश्न क्रमांक 6, मधु लाडू खात असतो या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन ए रीती भविष्यकाळ, ऑप्शन बी रीती भूतकाळ, ऑप्शन सी रीती वर्तमान काळ, ऑप्शन डी साधा काळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रीती वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 7, खाली दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. ती किती मोठ्याने गाते. ऑप्शन ए सिद्ध, ऑप्शन बी साधित, ऑप्शन सी स्थानिक, ऑप्शन डी सामासिक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी साधित. प्रश्न क्रमांक 8, पुढील केवलप्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडीचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी संमतीदर्शक अग, अरे, अहो. प्रश्न क्रमांक 9, पावलोपावली, हातोहात, पदोपदी या शब्दांवरून कोणता समास स्पष्ट होतो? ऑप्शन ए अव्ययीभाव समास, ऑप्शन बी बहुविराही समास, ऑप्शन सी तत्पुरुष समास, ऑप्शन डी द्वंद्व समास. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अव्ययीभाव समास. प्रश्न क्रमांक 10, वर्णमालेतील अम आणि अह वर्णांना काय म्हणतात? ऑप्शन ए संयुक्त स्वर, ऑप्शन बी स्वरादी, ऑप्शन सी दीर्घ स्वर, ऑप्शन डी परवर्ण स्वर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्वरादी. प्रश्न क्रमांक 11, देवालय, हिमालय हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरणे आहेत? ऑप्शन ए विसर्ग संधी, ऑप्शन बी स्वर संधी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्वर संधी. प्रश्न क्रमांक 12, सन्मार्ग या शब्दाचा संधी विग्रह कोणता? तर इथे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सत अधिक मार्ग. प्रश्न क्रमांक 13, नामाच्या व सर्वनामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा धर्म असतो त्यास डॅश असे म्हणतात. ऑप्शन ए आख्यात, ऑप्शन बी कारकार्थ, ऑप्शन सी पूरक, ऑप्शन डी वचन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वचन. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या विभक्तीच्या एकवचनाला प्रत्यय नाहीत? ऑप्शन ए द्वितीय व पंचमी, ऑप्शन बी प्रथमा व संबोधन, ऑप्शन सी संबोधन व तृतीया, ऑप्शन डी फक्त प्रथमा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रथमा व संबोधन. प्रश्न क्रमांक 15, जो काम करेल तो यश मिळविल या वाक्यातील जो या सर्वनामाचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए प्रश्नार्थक सर्वनाम, ऑप्शन बी दर्शक सर्वनाम, ऑप्शन सी संबंधी सर्वनाम, ऑप्शन डी पुरुषवाचक सर्वनाम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दर्शक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 16, मी तुला अमोलकडून 5 रुपये देवीन या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए भाव कर्तृत्व क्रियापद, ऑप्शन बी संयुक्त क्रियापद, ऑप्शन सी प्रयोजक क्रियापद, ऑप्शन डी सहाय्यक क्रियापद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्रयोजक क्रियापद. प्रश्न क्रमांक 17, पुढील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. सवाई गंधर्व स्मृती समारोहात भीमसेन काय गायलेत? ऑप्शन ए काय, ऑप्शन बी स्मृती, ऑप्शन सी सवाई, ऑप्शन डी गंधर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए काय. प्रश्न क्रमांक 18, साळुंकी दूर हिरवळीवर पिलासाठी चारा टिपीत होती या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन ए उभयान्वी अव्यय, ऑप्शन बी शब्दयोगी अव्यय, ऑप्शन सी क्रियाविशेषण अव्यय, ऑप्शन डी विकल्पबोधक अव्यय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शब्दयोगी अव्यय.
प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणती विरुद्धार्थी शब्दाची जोडी अयोग्य आहे? ऑप्शन ए हिरेमोड अपेक्षाभंग, ऑप्शन बी सुरस नीरस, ऑप्शन सी दुरावा जवळीक, ऑप्शन डी तगडा दुबळा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हिरेमोड अपेक्षाभंग. प्रश्न क्रमांक 20, जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते. या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए केवल संयुक्त, ऑप्शन बी मिश्र संयुक्त, ऑप्शन सी गौण वाक्य, ऑप्शन डी प्रधान वाक्य. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मिश्र संयुक्त. प्रश्न क्रमांक 21, किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या. शब्दशक्ती ओळखा. ऑप्शन ए अभिधा, ऑप्शन बी लक्षणा, ऑप्शन सी व्यंजना, ऑप्शन डी वाच्यार्थ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लक्षणा. प्रश्न क्रमांक 22, श्रीमंत माणसांना गर्व असतो. या वाक्यातील विशेषणाचे नामात रूपांतर करा. ऑप्शन ए माणसे श्रीमंत असली की गर्व असतो, ऑप्शन बी श्रीमंतांना गर्व असतो, ऑप्शन सी कधीही गर्व करणारी श्रीमंत माणसेच, ऑप्शन डी श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी श्रीमंतांना गर्व असतो. प्रश्न क्रमांक 23, शत्रूचे सैन्य समोरासमोर तळ ठोकून होती. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए प्रत्यय घटित शब्द, ऑप्शन बी अंशाभ्यस्त शब्द, ऑप्शन सी पूर्णाभ्यस्त शब्द, ऑप्शन डी उपसर्ग घटित शब्द. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पूर्णाभ्यस्त शब्द. प्रश्न क्रमांक 24, तमान बाळगणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन ए पर्वा न करणे, ऑप्शन बी मदत करणे, ऑप्शन सी पराक्रम करणे, ऑप्शन डी गटबाजी करणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पर्वा न करणे. प्रश्न क्रमांक 25, सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लपतो. या काव्यपंक्ती कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? ऑप्शन ए रूपक, ऑप्शन बी उपमा, ऑप्शन सी व्यतिरेक, ऑप्शन डी अन्वय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी व्यतिरेक. तर आजचे आपले मराठीचे प्रश्न संपलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ पोलीस शिपाई बॅट्समन 2024-25 सनची जी भरती आहे 2026 रोजी झालेली त्याचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहेत. जे काही मराठीचे प्रश्न आहेत, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण GK आणि करंट अफेअर्सचे जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे संपूर्ण विश्लेषण बघूया. आमचे व्हिडिओचं तुम्हाला फायदेशीर वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आगामी भरतींसाठी हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. नक्की हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा, खूप फायदेशीर ठरेल. धन्यवाद.